कुठं चालू ना? टॅटू काढायला. काय काढायचं हातावर? आई बाबा. चेतना तुला काय करायचंय? युवराज. युवी मग मी टॅटू काढणार आहे तुझ्या नावाचा. टॅटू काढायला किती टाइम लागतोय? नाव वाचलं जाते अर्धा तास. वजन पकडणारी वस्तू नाही खाली बरी, त्याच्यामुळे कसं टॅटू चांगला राहतो. ते साधी निडल यूज करतात आणि जो लोक यूज केलेली पण कधी कधी वापरतात. त्याच्यामुळे काय कुणाला काय रोग वगैरे असेल तर ते होण्याची शक्यता असते आपल्याला. तर रोडवर शक्यतो काढू नये. म्हणजे टॅटू काढायला कमी खर्च पण रिमूव्ह करायला जास्त खर्च असतो. आणि ती पण कशी महिन्यातून एकदा ट्रीटमेंट असते, असं 4 ट्रीटमेंट होतं. पण तुम्हाला टॅटू या ठिकाणी काढून भेटतील. कम्प्लीट झाल्यानंतर ताईंचा टॅटू कसा उठून दिसते आई बाबा. टॅटूला सजवाची सुरुवात, हार्ट शेप काढायची आता सुरुवात. युवराजच्या नावाचं टॅटू ते आता फायनल टच बघूया, फायनल लुक. चेतना कसं वाटतंय? तर मित्रांनो नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज चालू गणेश मार्केटला. प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट आहे आणि त्याकडे आपण जाणार आहोत टॅटू काढायला. बाबांची रिक्षा आहे ना? अंकलची आहे का? मस्त वाटते ना? मस्त. मोठे काकांची रिक्षा आहे, त्याही पूर्ण काम केलंय गाडीचा. गाडीला 7 वर्ष झाली, 7 वर्षानंतर पूर्ण एकदम टाकाटक केली. ही आपली रिक्षा. आपले पण रिक्षाला सजवायला लागेल, जरा ओके करायला लागेल. चेतनाची बहीण त्या पण आल्या. कुठं चालू ना आज? टॅटू काढायला. टॅटू काढायचं आहे. काय काढायचं आहे हातावर? आई बाबा. आई आणि बाबा. सो चेतना तुला काय करायचं आहे? युवराज. सो अगोदर समीर नाव काढलेला होता. एका साईडला आता आहे ना कुठंतरी, म्हणजे इथे युवराज. जसा जमल तसा कव्हर करू मस्तपैकी टॅटू. युवीचा नाव युवी. मग मी टॅटू काढणार आहे तुझ्या नावाचा. हा. आणि आपले बंधू सर्वेश पाटील, माझा लहान भाऊ. आलो या ना टॅटू काढायला घेऊन. ती आली मंडळी. शूज. गणेश मार्केटमध्ये आल्यानंतर या ठिकाणी समोर आपल्याला बघायला भेटते निधी टॅटू अँड क्लासेस. सो आपले सतीश म्हात्रे यांचा हा आपला टॅटूचा स्टोर. सो आपला भाऊ आता डिझाईन बघते. ताई चॉईस केलंय नाव काय? आई आणि बाबा. सो बघू शकता आपला बंधू कसा मस्तपैकी डिझाईन एकदम सेट करून देते. खुशीचा बर्थडे झाला ना, दुसऱ्या दिवशी काढला ना. बर्थडे झाला. प्रिंट काढलेली आहे नावाची. आता पुढची प्रोसिजर ही काय आता पूर्ण गिरवशील का तो? ऍक्टो. परफेक्ट नियोजन असते, परफेक्ट काम करायला लागते. दादूस किती वर्ष झाली याच्यामध्ये तुला? 15 वर्षाचा सर्व्हिस. अंदाज 600 रुपयापासून स्टार्टिंग आहे. आजकाल डिझाईन म्हणजे कसं कोणाला किती मोठं छोटं लागतं ना, त्याच्या हिशोबाने पैसे घेतात. म्हणजे एकदम प्रोफेशनल. 15 वर्ष बोलल्यावर तू एकदम प्रोफेशनलच झालास. आपल्या इथे क्लासला पण पोरं येतात ना. म्हणजे क्लास पण घेतात. तुझा इन्स्टा आयडी काय आहे? इंस्टा आयडी माझा निधी टॅटू आर्ट. फोन नंबर 8422009336. सो मित्रांनो डिस्प्लेवर आपला नंबर दिसत आहे भावाचा. एकदा नक्की कॉल करा. कॉल करून तुम्ही विचारू शकता आणि नक्कीच आपल्या शॉपला व्हिजिट द्या. शॉप काय आपला लांब नाही, न्यू पनवेलमध्येच गणेश मार्केटच्याच साईडला आहे. प्रिंट काढली, त्यानंतर प्रॉपर अशी बॉर्डर. धन्नू लेके आ गया मेरा ये भाई. ए युवी, काकाने आपली स्कूटी घेतली बघ. आता टॅटू काढायला. सो मनेश भाई चल येते मी नंतर. शॉप व्हायचंय. ए युवी ये, तुझ्या हातावर टॅटू काढ. ये टॅटू काढ. टॅटू काढायला किती टाइम लागतंय? नाव वाचलं जाते अर्धा तास. आणि डिझाईन असेल तर डिझाईनच्या हिशोबाने 2 तास पण जातात. क्लासला पोरा किती असतात आता सध्या तुझ्याकडं? 3 जण. आणि कसे आहे म्हणजे काय फी घेत आहे? क्लासची बेसिक आहे 35,000 रुपये आणि प्रोफेशनलची 50,000 रुपये. किती महिन्याचा? किती दिवसात? 3 महिन्याचा. प्रोफेशनल जसं शिकवलं तसं त्याच्यावर. ओके. सो मित्रांनो जर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असतील तर नक्कीच एकदा कॉल करा. आणि टॅटू जरी काढायचा असेल तरी एकदा कॉल करा. दादाशे हातावर पण टॅटू काढलेले आहेत. काय आहे दादूस? एलिफंट आहे. अरे वा, एलिफंट. जबरदस्त. म्हणजे स्वतः कोणी काढलं ते? तू काढलं बसून बसून?
काही जास्त कल नाही लागणार, मुंगले येतील फक्त हाताला. नवीन माणूस असला ना, फर्स्ट टाइम काढायचा असला का घाबरतय, पण काही त्रास नाही होय. वांगा बटाट पिकल असं काय घालतो माझ्याकडे? तिखट नाही, वांगा बटाट चण्याची डाळ बेसन. म्हणजे टॅटू काढल्यानंतर किती दिवस तरी हे पत्ते पालायला लागतात आपल्याला? हप्ताभर तरी. म्हणजे हप्ताभर तरी असं म्हणजे वांगा बटाट किंवा असं पिकल असा. पॉइझन पकडणारी वस्तू नाही खाल्ली बरी, त्याच्यामुळे कसं टॅटू चांगला राहतो. ओके. आणि मी काय बोलते, आपलं जे लोकलला रस्त्यावर टॅटू काढताना बघ, त्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होते का लवकर? हा, कसं माहितीये का, त्याचं ते त्यांना काही शिक्षण नसते. ओके. त्याच्यामुळे ते डीप मध्ये टाकतात. आणि निडल पण यूज करताना आपण काय बघत नाही एवढं, ते साधी निडल यूज करतात आणि जो लोक यूज केलेली पण कधी कधी वापरतात. त्याच्यामुळे काय कुणाला काय रोग वगैरे असेल तर ते होण्याची शक्यता असते आपल्याला. बरोबर. त्याच्यामुळे कसं रोडवर शक्यतो काढू नये. आणि त्यांना प्रॉपरली व्यवस्थित त्यांची डिझाईन पण जमत नाही. नाही, कोर्स वगैरे पुढे केलेला असतो. सो मित्रांनो, नक्की या गोष्टीची काळजी घ्या. तुम्हाला जर टॅटू काढायचा असेल ना, सो चांगल्या प्रोफेशनल आर्टिस्ट कडेच जा. टॅटू काढल्यानंतर समजा रिमूव्ह करायचा असेल तर रिमूव्हला किती खर्च येते अंदाजे? रिमूव्हला इंचवर घेतात. मिनिमम तरी 1 इंचाचा टॅटू असेल तर पर ट्रीटमेंट 2000 रुपये चालू. ओके. म्हणजे टॅटू काढायला कमी खर्च पण रिमूव्ह करायला जास्त खर्च असतो. आणि ती पण कशी महिन्यातून एकदा ट्रीटमेंट असते. असे 4 ट्रीटमेंट होतात. कमीत कमी आता 1 इंचाचा टॅटू कमीत कमी आपल्याला 4 ते 5000 रुपयेपर्यंत तरी रिमूव्ह करावा. स्टँड आहे, स्टँडला तू पेपर लावला. रॅपर काय होतंय, रॅपरने कुणाचा काय हात लागलेला असतो ऑलरेडी, त्याचे म्हणजे काय हे असतं ते आपल्याला शहरात जाण्याची भीती थोडी कमी असते. त्याच्यामुळे जेवढी सेफ्टी करता येईल तेवढी आम्ही करतो. प्रत्येकाला हँडल वेगळे, निडल टिप्स वगैरे नवीन इनकॅप पूर्ण वॉशेबल करूनच घेतो. ओके. सो अशा प्रकारची काळजी घेते आपला दादूस. आणि आता त्याचं काम चालू होणार आहे थोड्याच वेळात. मामीचा हा कोरा करकरीत हात नंतर हजबंडच्या नावामध्ये भरून येणार आहे. एकदा नक्कीच आपल्या दादाच्या या शॉपला व्हिजिट करा. दादा, आता ही जी क्रीम लावते ती कसली क्रीम आहे? ही लॉक्स 2% जेली असते. त्याच्याने स्किन आहे ना मीडियम तरी 20% सून पडते. आणि दुसरा आम्हाला त्याचा फायदा होतो, क्रीमचा ऍक्टो पण होते. दोन्ही कामं होतं त्याच्याने या क्रीम मध्ये. लॉक्स 2% जेली असते. सो मित्रांनो बघा, एकदम जबरदस्त कारागीर आपली कशी कला दाखवते. सो आता थोड्याच वेळात हा नाव पूर्ण भरून येईल. आम्ही जे इंक यूज करतो डायनामिक ट्रिपल ब्लॅक मेड इन USA बघू शकता. सो अशा ब्रँडेड आहेत सर्व गोष्टी. तर फायनली आता स्टार्ट करू टॅटू काढायला. मामी कसा पिल्ला नव्हते? नाही ना, पहिले घाबरत होत्या मुंगी. आता पहिले पुन्हा ती ऑर्डर काढून घेतली ना डायरेक्ट कपेन पुन्हा. आणि कुठले कुठले कलर आहे तुझ्याकडे? कमी कलर आहे, कमी कलर बनवतो स्वतः. आणि पब्लिक डिमांड कुठला जास्त कलर यूज होते? सो आपला एक टॅटूचा काढायची सुरुवात चालू झालेली आहे. मामींच्या हातावर त्यांच्या धन्यांचं नाव आणि चेहरा स्माईल बघू शकता. अरे वा वा वा, किती गोंडच, किती निरागस. आज धनी खुश होतील. मंथली तरी किती टॅटू काढतोस तू? किती जणांचे? डेलीचा 5 ते 6 कस्टमर असतात. म्हणजे डेली 5 ते 6. 15 वर्षामध्ये किती पोरा ट्रेन केलीस? माझ्याकडे कमीत कमी 25 ते 26 पोरा ट्रेन होऊन गेले. आणि आपल्याकडं जास्त करून कुठून येतात टॅटू काढायला? त्या दुकानाला वेस्टर्न साईड बोललं ना तर वाडा भिवंडी पासून पोरं येतात आणि इकडं साताऱ्यापासून पोरं येतात आपल्याकडे. चांगला पब्लिकचा प्रतिसाद चांगला. आणि टॅटू काढल्यानंतर नाराज कोणच नाही होत? नाराजासारखं आपलं काम पण नसतं आणि काम पण नसतं. ओके. व्यवस्थित पहिले दाखवतात पूर्ण ती डिझाईन काढून, त्यानंतर तुमचा असा टॅटू दिसत आणि त्यानंतर तुमची ती काय कॉस्ट असेल ते सांगतात. आणि आवडला तर नंतर ती प्रोसिजर चालू करतात आणि आपला टॅटू कम्प्लीट करतात. दादाचा युट्यूबला पण चॅनल आहे आणि युट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत. टॅटूवाला सतीश म्हात्रे म्हणून युट्यूबला सर्च करा आणि पूर्ण शॉर्ट व्हिडिओ बघा. त्यामध्ये प्रत्येकाची डिझाईन आणि प्रत्येकाने काढलेले टॅटू तुम्हाला बघायला भेटतील. तर नक्कीच आपल्या या शॉपला व्हिजिट द्या आणि टॅटू काढून घ्या. आम्ही 5 वर्ष अगोदर काढलेले, त्याच्यामुळे आम्हाला एक्सपिरियन्स आहे. आणि आता पुन्हा आलो तर पुन्हा आता नव्याने अजून थोडासा काहीतरी चेंज करूया त्या नावाने. मी नाही काढणार, चेंजचं नाव काढलेलं आहे.
आता त्या नावामध्ये आपल्याला चेंज करायचं. फोटो पण काढतं का तू? तर मित्रांनो बघू शकता माझ्या हातामध्ये एक फोटो आहे, पोर्ट्रेट म्हणून. अशा प्रकारचा टॅटू असते. सो हे पण तुम्हाला टॅटू या ठिकाणी काढून भेटतील. मित्रांनो 80% आपली प्रॉपर डिझाईन झालेले आहे, डन. मंडळी आपला टॅटू झालेला आहे फायनल. क्लीनअप चालू आहे आणि मित्रांनो बघू शकता एकदम फायनल टच. कसा वाटला टॅटू? पतिदेव आता खुश होतील ना. चला आपला आता दुसरा माणूस सज्ज झालेला आहे टॅटू काढण्यासाठी. मला इकडे आई आणि इकडे बाबा. ओके, पहिला बाबा नंतर आई ना? पहिले आई नंतर बाबा. नाही आई का? बाबांनी काय घोडा मारलाय? पहिले आई बोलत. बोलताना कसं बोलता? आई आणि बाबा. आई बाबा बोलताना कसं मस्त एक शब्दात म्हणजे पूर्ण. चला दुसरा माणूस सज्ज. ही नवीन मशीन बघते आम्ही. पहिले ब्लेड असायचा, आता मशीन आहे काही. आई आणि बाबा. चला आता थोड्याच वेळात आपला हा पण टॅटू फायनल होईल. सो मित्रांनो फायनली आपला 70 ते 80% टॅटू कव्हर होत आलेला आहे. आई बाबा. पैसा वसूल का? मित्रांनो बघू शकता कंप्लीट झाल्यानंतर ताईंचा टॅटू कसा उठून दिसते, आई बाबा. आणि त्यांचा आता फीडबॅक घेऊ. कसा वाटला? मन खुश झाला ना? आई बाबा नाव काढण्यास मागचा काय उद्देश? आई बाबांचे दुसरं आहेच काय? सो आई बाबा. तर आता या आपल्या टॅटूला सजवायची सुरुवात. समीर नाव काढलं होतं माझा पहिले. आता वरती बापाच्या अगोदर पोराचं नाव येणार. लय हट्ट करीत होती, मला बोलतं टॅटू काढायचा पोऱ्याच्या नावाचा. मस्त युनिक दिसेल असा करा का. बघू शकता एका कलाकाराची कला. नुसता पेन हाताने घेतल्यानंतर व्यवस्थित शेप आला पाहिजे असा. जबरदस्त. टॅटू कंप्लीट करण्यासाठी सुरुवात. दादा हे मशीनला काय बोलतात? कॉईल मशीन. कॉईल मशीन का? माझ्याकडे सर्व मशीन आहेत. पेन मशीन पण कॉईल मशीन. अच्छा. मला कसं एवढ्या वर्ष मी वापरतो ना, त्याच्यामुळे मला याची हॅबिट झाली. ओके. त्याच्यामुळे म्हणजे प्रकार असतात मशीनचं पण. हे ड्रिल मशीन मध्येच काढतात का टॅटू? मग तुमच्या गाडतो झाला. ये बड़ी अच्छी बात कही आप. मस्त पाटणं काढतो. मला पण येतंय. मेहंदी काढून ठेवशील? नाही मी काय चित्र काढत नाही का. मस्त मस्त काढताय मी. चित्र काढण्यानं टॅटू काढण्यानं फरक आहे. ती का रांगोली नाही बाया. बायकांचं हल्ली सोलं पा. केस कलर पाहिजेत बाबो, पॅन्ट टी शर्ट पाहिजे, टॅटू बिटू पाहिजे. बायकांच्या हौशी पूर्ण होत नाही हल्ली. या पाहिजे त्या पाहिजे करता करता. आता चालेल तुम्ही बोलता ना. पहिली गोष्ट म्हणजे बघ, नवरा नाही पूर्ण करणार, हौस तुम्ही कोण करणार? अरे पण हौशी पूर्ण कर. नवऱ्यांची जीवावच करतात ना. पण जशा हौशी पूर्ण होतात तशा अपेक्षा वाढतात ना त्यांच्या. काय मग वहिनी त्रास नाही दे तुला? मग काय तर काय ऍडजस्ट करणार. पण प्रत्येक वेळी ऍडजस्टमेंट आपल्यालाच करायला लागते, पुरुषांना नाही. सो चला मजाक मस्ती करता करता आपल्या कामाला झालेली आहे सुरुवात. आणि आता हा आपला टॅटू फायनल होणार खेळावेलाच. एक वेळ नक्कीच या, व्हिजिट करा. आणि बहुतेक इथं व्हिजिट केलेला पण असेल. पण जर बाहेरून कोण जर व्हिडिओ बघत असेल आपला लांबून, तो नक्की एकदा ट्राय करा. कारण आपल्याकडं कोकणातली पोरं पण राहायला आले कामानिमित्त. त्यांना माहिती नसेल. सो ज्यांना माहिती नसेल त्यांना ते व्हिडिओच्या मार्फत जर माहिती झालं असेल तर नक्की या. दादाचा स्वतःचा इन्स्टा आयडी आहे आणि त्यानंतर स्वतःचा युट्यूब चॅनल पण आहे. त्यावर पण त्यांनी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यामधून तुम्हाला सजेशन भेटणारच आहे प्रत्येक टॅटूचा. सो नक्की तुम्ही पूर्ण डिझाईन बघून या ठिकाणी येऊ शकता. नक्की तुम्हाला जशी डिझाईन पाहिजे तशी तुम्ही दादाला सांगून तो टॅटू काढू शकता. आणि ते एकदम रिजनेबल रेट, तुम्हाला परवडेल एवढाच आहे. तुम्हाला काही जास्त या ठिकाणी रेट भरायचा नाही. काही ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला आमाप रेट सांगतात, मग आपण नाराज होतो. तो तसा इथं काय नसते. तुम्हाला खिशाला परवडेल असंच प्रकारचा रेट साधूच घेतो. हार्डशेप काढायची आता सुरुवात. नवीन जुन्या नावामध्ये नवीन बदल.
युवराजच्या नावाचा टॅटू. युवराजला 4 वर्ष झाली. 4 वर्षानंतर आता आईच्या हातावर युवराजचा टॅटू येत आहे. काय ते निरागस प्रेम बघू दे इकडं. ईश सो असा हा आपला फायनल टच झालेला आहे टॅटूचा. आवडला ना? पैसा वसूल. चल दे 1000 रुपये दे आता. तुम्ही द्या. ये बड़ी अच्छी बात कही. तुम्ही कुठून आलो? भातानपाड्यावरून आलेले आहेत आणि त्यांचा बघू शकता या ठिकाणी आई नाव काढायची सुरुवात. दादासाहेब चला मग, 1 नंबर आपल्याला आवडला टॅटू आणि तिन्ही पण खुश झालेत. तिन्ही कस्टमर खुश हॅपी झालेले आहेत. सो नक्कीच या आपल्या शॉपला व्हिजिट द्या. दादाकडून या, एक टॅटू काढा. एक्सपिरियन्स आम्हाला तर भारीच वाटला. सो तुम्हाला पण नक्की आवडेल. तर चला भेटू एका पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत. टाटा बाय बाय, टेक केअर, सी देंगे. स्वतःची काळजी या, मस्त राहा, कामामध्ये असरा. बाय बाय.